या पाचही जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक काढण्यास यशस्वी झालो। जवळपास 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही उत्तर महाराष्ट्राच्या या 5 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आपण आणली आणि त्यात एकट्या नगर जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास 11,519 कोटी रुपयाची गुंतवणूक ही या नगर जिल्ह्यात होणार आहे, ज्यातनं 18,000 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 75,000 लोकांना रोजगार मिळेल इतक्या मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक या ठिकाणी येते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर येथे त्यांनी 5 कोटीची गुंतवणूक केली आहे। जगातील दर्जनची सुविधा सुपा येथे तेरल इंडियाच्या अत्याधुनिक प्लॉटचे उद्घाटन करण्यात आले। हा प्रकल्प प्रगत अहिल्यानियम कोस्टिंग क्षेत्रात क्रांती घडवणारा ठरेल। या प्लॉटमुळे अहिल्यानगर आणि परिसरातील हजारो तरुणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत। 5 कोटीची गुंतवणुकीचा महामार्ग देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की केवळ एका प्रकल्पापुरते मर्यादित न राहता संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आगामी काळात 5 कोटीची गुंतवणूक केली जात आहे। मोबाईल आणि ग्रीन एनर्जी या क्षेत्रातील मोठ्या कंपन्या उत्तर महाराष्ट्राला पसंती देत आहेत। समृद्धी महामार्ग आणि नवीन रेल्वे प्रकल्पामुळे सुपा आणि अहिल्यानगर हे आधुनिक लॉजिस्टिक हब म्हणून उदयास येत असल्याचे त्यांनी नमूद केले। उद्योजकांचा लागणाऱ्या परवानग्या आणि पायाभूत सुविधा गतीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे। आजचा हा सोहळा केवळ हा कंपनीचे उद्घाटन नाही तर उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक भविष्याची पायाभरणी आहे। 5 कोटीच्या गुंतवणुकीमुळे हा भाग राज्याच्या प्रगतीचे इंजिन ठरेल। उत्तर महाराष्ट्राचा औद्योगिक डंका अहिल्यानगरमध्ये तेरल इंडियाच्या भव्य प्लॉटचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विकासाचा नवा अध्याय सुरू 5 कोटींच्या गुंतवणुकीसह आता तरुणांना काम मिळणार आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। थँक्यू। नगर जिल्ह्यात होणार आहे, ज्यातनं 18,000 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 75,000 लोकांना रोजगार मिळेल इतक्या मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक या ठिकाणी येते आहे।